श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्पिरिच्युअल डिवाइन जर्नी या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी अखंड असो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी स्वामी महाराजाबद्दल व्हिडिओ का बनवावा वाटला याबद्दल सांगितलं आहे. जर तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर तो नक्की पहा. स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी महाराज. आपण सर्वजण या मंत्राचा दररोज जप करतो, पण आपल्याला माहिती आहे का श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची उत्पत्ती कशी झाली ती? यामागे घडलेली एक सत्य घटना आहे. तर काय होती ती घटना आणि कशी झाली या मंत्राची उत्पत्ती? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांचा प्रकट काळ पाहणार आहोत. महाराजांचे अनेक सेवेकरी होते, पण त्या सर्वांमध्ये अत्यंत विश्वासू जे सेवेकरी होते ना, त्यामध्ये प्रामुख्याने चोळप्पा महाराज, बाळाप्पा महाराज, भुजंगा, स्वामीसूत, सेवेकरी सुंदरामाय या होत. श्री स्वामी समर्थ यांचे बाळाप्पा महाराज हे थोर भक्त होते. त्यांची स्वामीनिष्ठा अतुलनीय होती. आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र श्री बाळाप्पा महाराज यांना सुचलेला आहे. अक्कलकोटमध्ये श्री स्वामींची भक्ती आणि सेवा करत असताना त्यांना पोटदुखीचा खूप त्रास सुरू झाला. त्यांनी अनेक वैद्यांना दाखवलं. नेमकं पोटदुखीचं कारण कोणत्याही वैद्याच्या लक्षात येईना. खूप वैद्यांना दाखवून पण निदान लागत नसल्यामुळे बाळाप्पा खूप निराश झाले आणि शेवटी श्री स्वामींच्या चरणाजवळ आले आणि शुद्ध अंतकरणाने देवाला विनंती करू लागले. त्यांना होत असलेल्या असह्य वेदना श्री स्वामींनी ओळखल्या होत्या. स्वामींनी जाणलं की बाळाप्पाच्या नाभिस्थानात एक छोटीशी विषाची पूड अडकली आहे. समर्थांनी बाळाप्पाला 1.25 जप झाल्यानंतर ती विषाची पूड आपोआप बाहेर येईल असे सांगितलं. आता हा 1.25 जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळाप्पा आणि सौ बाळाप्पा यांना पडला. कोणी ग्रामदेवतेचा जप करा तर कोणी कुलदेवतेचा जप करा असे सांगितलं, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी बाळाप्पा निराश झाले. त्यांना काहीच सुचेना आणि एके दिवशी ती श्री स्वामी समर्थासमोर भल्या पाठी बसली आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात पुटपुटू लागले. त्यावेळी श्री स्वामींनी बाळाप्पाकडे पाहिलं आणि मान हलवून होकार दिला. एकांतामध्ये काळ्या मारुतीच्या गुहेत जा आणि 1.25 जप कर, तू आपोआप बरा होशील असं स्वामींनी बाळाप्पाला सांगितलं. त्याप्रमाणे बाळाप्पा अक्कलकोट येथील हपक्याच्या मारुती मंदिर गुहेत गेले. तेथे सतत एक कलमी 1.25 जप केला आणि काय आश्चर्य, नाभिस्थानातून विषाची बारीक पूड बाहेर आली. ही शक्ती आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची. जर 1.25 जप केल्याने विषाची पूड जर बाहेर येत असेल तर आपण ही श्री स्वामी समर्थ हा जप केला तर आपल्या जीवनात काय काय बदल होतील मित्रांनो हे सांगता येणार नाही. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ हा शास्त्रशुद्ध, स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला जप मंत्र आहे. आता ही झाली मंत्राच्या उत्पत्तीची सत्य घटना. पण या श्री स्वामी समर्थ मंत्राचा नेमका अर्थ काय नाही माहिती. चला तर मग जाणून घेऊया. षडाक्षरी श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ओम नमः शिवाय, ओम दुम दुर्गाय नमः, श्री गुरुचरित्र हे ज्याप्रमाणे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे. ह्या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासश्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान, चित्तशुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे. या मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो. श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा मतितार्थ खालीलप्रमाणे आहे. श्री स्वयं श्रीपदा विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रय स्वामी महाराज. स्वामी स्वा अधिक मी. स्वा म्हणजे भस्म करणे
अथवा आत्मसमर्पित करणे असं आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपुगुण व इच्छा, अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणाचा स्वाहा करा असा होतो. समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. त्यायोगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा असा आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राची उत्पत्ती कशी झाली आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा अर्थ काय आहे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. यानंतरचा व्हिडिओ हा महाराजांच्या प्रकट दिनाबद्दलचा असणार आहे, तर तो आपण नक्की पहा. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आपणास लगेच मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.